असं याच्यात घेतले डब्यात. हे बघा आता आम्ही चाललोत वारुळाच्या पूजेला आणि आज आहे संडे. तुम्ही हा ब्लॉग कधी बघता नाही माहिती, पण वातावरण बघा किती सुंदर झालं. हे बघा आमचे ताटं दोघींचे पण, आणि मस्त आमच्या घरापासून एकदम जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती. तुम्ही सगळे कमेंट्स करत होते ना, तुझी मैत्रीण दाखव, तुझी मैत्रीण. हे बघा आत्ताच्या ब्लॉगमध्ये मी तिला आता परत घेतलं. हाय कर का प्रतीक्षा जाऊ. हे बघा तुम्हाला हाय करते, तुम्ही सगळे कमेंट्स करतात ना तिला. आता पण मी तिला त्या ब्लॉगमध्ये घेतले. आता आम्ही चाललेलो आहोत वारुळाच्या पूजेला. उद्या आहे नागपंचमी, त्याच्यासाठी 1 दिवस अगोदर जातात आणि तुम्हाला आम्ही पूजा वगैरे करताना पण दाखवणार आहे. आम्हाला थोडंसं लेट झालं आहे, त्याच्यामुळे आम्ही असं चाललेलो आहोत पटपटा. हे बघा इथं बघा इकडं मुलं खेळतात सगळे. इथं प्रतीक्षा चालली. बघा किती सुंदर वाटते ना इकडं, छान वाटते. हे बघा आम्ही साड्या वेअर केलं ना, चालतच नाही येत साड्या घालून. म्हणजे गाडीवर असतं तर काय नाही वाटत. आपल्याला नाही बोलल्या की चल वारुळाला, आपल्याला नाही बोलल्या का प्रतीक्षा तर असं म्हणलं का, मी ना ऐकलं. ते बघा तिथे ते आजी दिसतात ना कोपऱ्याला, ते आम्हाला म्हणतात कुठं चालल्या मुलींनो. तर आम्ही चाललो आहोत आत्ता वारुळाच्या पूजेला. आणि याच्या अगोदरचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, मी आजारी होते. ते आजारी होते मी बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आणि मी कालपासून एकदम ओके आहे. आणि म्हटलं चला ब्लॉग पण शूट करूया आणि तुम्हाला पण दाखवूया. मी आता एकदम मस्त साडी वेअर केली आणि मस्त आणि छान पण रेडी झाले. आणि आता मी मस्त आहे प्रतीक्षाची. हे बघा ती माझ्या पुढं पळती. आणि आमचं असं छान सुंदर ब्लॉग होणार आहे आजचं. तुम्हाला वातावरण पण दाखवते, इथलं समोरचं वातावरण पण दाखवते. कंटिन्यू करा. आम्ही नागदेव करतोय. हे बघा इथं समोरच त्या गाया चालल्यात ना, तिथं शेती आहे आणि तिथेच वारुळ आहे. पहिलं होतं पण तिथं आता नाही दिसत आहे. तरी आम्ही पूजा वगैरे तिथं सगळेजण तिथंच करतात. मी तुम्हाला दाखवते गाईच. बघा म्हशी बघा आमच्या इकडं कशा आल्यात. काय माहिती तुम्हाला माहिती प्रतीक्षा ते तिथं. हो आज ते दुकान पण चालू बघ ना ब्लाऊजवाल्यांचं, तर कधीच नाही दिसत. हे बघा इथं आहे वारुळ. इथं पुढं गेलं ना, चला मी तुम्हाला दाखवते. बघा आमच्या घरापासून किती जवळ शेती आहे ती. सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा. काय माहिती आज कुठं लोकांनी पुंजले मला पण. आम्ही दरवर्षी इथंच येतो. पुढं प्रतीक्षा एकदम तिकडं ते बघ, ते व्हाईट नाही का, व्हाईट तिथं दरवर्षी तिथंच असतं. बघा आमच्या घरापासून इथं यायला फक्त 3 मिनिटं लागली. चला मी तुम्हाला दाखवते आहे ते. हे बघा इथं आहे वारुळ आणि इथे पूजा करतात वारुळाची. इथं नाही आहे बरं का वारुळाचं, म्हणजे तुम्हाला लोकांना दिसत नसेल ते, पण इथं याच्या अगोदर वारुळ होतं. ते वारुळ तुटलेलं आहे, त्याच्यामुळे इथं पूजा करतात. हे बघा आमच्या अगोदर इथे पूजा वगैरे अशी मांडलेली आहे. आणि हे बघा हे माझं ताट आहे, ते प्रतीक्षाचं ताट आहे. चला आता आम्ही पूजा करतोय. प्रतीक्षा मला पण 5 खडे घ्यायचेत. इथून 5 खडे घेतात. भेटले किती भेटले? चला आता मी पण घेते 4-5 खडे घ्यायचे. चला मी तुम्हाला दाखवते. असे छोटे 5 दगड पाहिजे. 5 ना ग प्रतीक्षा? भेटले 5. बघा असे 5 दगड घेतात. आणि काड्या पण लागतात ग प्रतीक्षा. हां ते बघ ना त्या काड्या, ते बांधायला. आता कुठं ठेवती? सगळ्या लोकांचं ठेवलेलं इथं. अगं इथले जरी दगड घेतले तरी चालतात प्रतीक्षा. हे बघा असं ठेवायचं. काय असं ठेवतात. मला पण 1 2 3 4 आणि 5. चला मी तुम्हाला पूर्ण पूजा झाल्यावर दाखवते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. मी डायरेक्ट खाली बसले प्रतीक्षा मांडी घालून. इतक्या वेळ कुठं असं बसा 2 पायावरती.
आणि बघा किती सुंदर आहे. हे बघा शेती बघा ना इथं. 5 काडे इथलेच घे, काय नसतं होत त्याला. ह्याच काड्या घ्यायच्या, काय नसतं होत त्याला. अशा काड्या घ्यायच्या, त्याला ते लावायचं. काय लावतात मला पण जास्त माहिती नाही. किती 3 काड्या पाहिजे असतात, 3-4 किती पण ठेवतात नाही का, असं आपल्याला बांधायसाठी. असं इथं लावायचं, इथं लावायचं. चला मी पूजा झाल्यावर दाखवते गाईस तो. आणि पूजा कशी असते मला ते पण कमेंट्समध्ये सांगा. तुमच्याकडं कशी पूजा करतात, आमच्याकडे पण कशी करतात ते दाखवते. चला मी पूजा दाखवते. बघ कसं केलं प्रतीक्षा तू. पहिलं पाणी टाकलं ना त्याच्यावरती. माझं पाणी आहे का व्यवस्थित? हे बघ सांडलं पण. हे बघा मी फुलं पण आणलेत, असं आणले मी. चला मी तुम्हाला दाखवते. चला गाईच, बघा असं नागदेवताची आपण पूजा करायची. असं पाणी हे आणलं ना भरून, ग्लास तांब्या भरून. आणि त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचं त्या दगडांना. काय कसं मला पण जास्त माहिती नाही आहे, जशी परंपरा आहे त्या पद्धतीने असं करायचं. आपल्याला जास्त माहिती नाही आहे. हां याच्यात ठेव ना. हां आणि त्याच्यानंतर काय असतं गं? बघ पीठ नाही आहे कुठंच. पीठ आहे? तुम्ही सांगा गाईच्या पीठ पण असतं का, मला नाही माहिती. प्रतीक्षाने आणले पीठ, मी नाही आणलं. म्हणलं पीठ मी दरवर्षी नाही ठेवलं कधी. आणि त्याच्यानंतर ही अशी डाळ पण ठेवतात इथं. आता आमचं इथं हे बघा असं ठेवलं मी. त्याच्यानंतर तांदूळ पण ठेवतात. आणि मी पूजेला हे आणलं प्रतीक्षा. हां हे नाही का, याला काय म्हणतात? कापूर. मी आणलं, जाऊ दे आरती करताना लावू आपण. मी आणलं 2 हे. आता ना आमचा मोबाईल सेट करायला पण इथं कोणी नाही आहे, मोबाईल पकडायला कोणी नाही आहे. मी थोडंसं दूध वगैरे, हे बघा याच्यात दूध आणलेलं आहे, ते दूध टाकून घेते आणि तुम्हाला भेट. हे बघा आता मी पूजे करताना तुम्हाला इथं दूध पण टाकलेलं दाखवते. दूध पण टाकलं आपण. आणि मी तिथे आणलेले आहेत फुलं. आपण तिथे हां फुलं. काय ग प्रतीक्षा? कोण? तुझे मिस्टर कुठं? गाडी गेली? जाऊ दे 2 मिनिटासाठी. आपल्याला गुलाब पण लावू आपण, एक दोघींना आहे. कुठे गेली नाही, तुला म्हणलं होतं जाऊ नको. 5 मिनटं लागणार आहेत म्हणा आम्हाला इथून इथं यायला. हे बघा आपण इथं गुलाबांचे फुलं पण ठेवलेत. आणि हे एक्स्ट्रा फुलं आहेत. एक प्रतीक्षाला देणारे, एक मी लावणारे. आणि असं लावलं तरी जमत, त्याला काही नाही होत. हे बघा हे वस्त्र कसे असतात ना, ते मला नाही करता येत. कसं लावायचं? मध्ये काढ की. आता हे लावायचंय, मी तुम्हाला दाखवते ती लावल्यावर. पण लेच गडबड. पूजा केली, झाली आमची ही पूजा. आता हे लावायचंय, अगरबत्ती लावायची. पण अगरबत्तीला काडी पेटीच पेटत नाही, काडीची पेटीच पेटत नाही. आणि हे आपण पेट तिकडून आणि ना चलावते. हे बघा अशी आरती करतात. आणि याच्यामध्ये कापूर पेटवलेला आहे. आता हे माझ्याच, हे बघा इथं प्रतीक्षा ओवळती. आणि तिचं झालं का मग मी हे बघा अशी पूजा केली आम्ही. धरतो तिकडून, तशी शूटिंग अशीच चालू राहू दे. गेलं का ते? असं धरणं नीट धरणं, कॅमेरा चुकला. तशी नाही तुझ्याकडे. आता तू दिसतीस त्याच्यामध्ये आता. मग आहे का मग असं सांग ना. आता ही अशी पूजा झाली आमची. आणि तसंच थांब 2 मिनटं, हळदी कुंकू लावू दे तुला. बघा आता आम्हाला हळदी कुंकू लावतो आम्ही. तू दिसतीस? अगं मग तर उभं नाहीये प्रतीक्षा उभं नाहीये. आता तू दिसशील, थांबा. हे बघा आता आम्ही लावतो इथं हळदी कुंकू. कारण काय झाले, तिचे मिस्टर घरी आलेत आणि त्यांची चावी तिच्याकडे आली घराची. आता तू लाव. हळदच लावली बघा तिने, सगळी हळदच लावली मला. देवता आम्हाला माफ कर, काही चुकलं असेल तर. आमची पूजा अशीच झाली. धर प्रसाद. हे प्रसाद खायचा असतो इथला. हे बघा प्रसादाला मी हे आणलेलं आहे. आणि याच्यामध्ये तांदूळ पण आणले होते. हे काय म्हणतात का प्रतीक्षा? तांदूळ आहे ते.
झाली आमची पूजा वगैरे. तुझी चला हे बघा, इथं आमची पूजा वगैरे झाली आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. हे बघा इथं मंदिर, इथं घरं आहेत असे. काहीच काय झालं माहिती का, तिच्या घराची चावी तिच्याकडे आली, तिचे मिस्टर घरी आले आणि तिचे मिस्टर घरी आले तर मग त्याच्यामुळे चावी तिच्याकडे राहिली. तिचे मिस्टर पण बाहेर गेलेले होते. मग आता ती चावी तिच्याकडे आली ना रूमची, मग त्याच्यामुळे ती जास्त फास्ट पळती आता काहीच. आणि आमची पूजा एकदम छान सुंदर प्रकारे झाली. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवलं आहे. कसा वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग नक्की कमेंट्समध्ये सांगा. छान सुंदर सगळ्यांनी कमेंट्स करा. आमच्या इकडे किती सुंदर वातावरण आहे, किती सुंदर आहे. आणि ही प्रतीक्षा बघा किती लांब गेली माझ्यापासनं. दिसली तुम्हाला? पिंक साडीवाली प्रतीक्षा आहे. हे बघा इथं कसा टॉम्या झोपलाय. प्रतीक्षा ही तरी चावी घेतली का तू तिथली? तुझ्याकडची चावी कुठे तुझी? ताटातच ठेवली होती ना? हा मी पण ताटात ठेवली होती. अशीच आमची मज्जा चालू असते. तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला नक्कीच आवडणार. खूप सुंदर ब्लॉग झालाय ना, घाई गडबडीचा ब्लॉग आहे पण छान आहे. आणि आजचा ब्लॉग हा तुम्हाला आजच बघायला भेटणार आहे गाईस. सगळ्यांनी कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. काय झालं? हा घ्यायचं का आजच? हे बघा इथं महादेवाला उद्या जातात ना, तर बेलाचं पान लागतं ना, तर उद्या सोमवारचं नाही तोडत, मग आता आम्ही तोडतोय. हे बघ इथं भरपूर लोकांनी नेले. खालचं नको घेऊ प्रतीक्षा. हे बघ वरती किती आहेत. हिल्या पुरी ना सांग की, हे तिथे आम्हाला पानं देता का ग दोन? हे बघा इथं छोटाले मुलं आहेत. बघ ना खाली किती टाकले. दि ग तीन तीन याची तोडा दिदे. हे बघा छोटी पोरगी वरती चढली. मला पण घ्या, मला पण. हे बघा ही पोरगी पानं तोडती ते. मला पण घे ना, 6 पानं घे ना. 3 ना. अजून तोड ना बाळाच्या. असे पटपट पटपट तोडत राहा. तुझं नाव काय ग दिदे? लावण्य. आणि तुझं काय ग दिदी? धनश्री. कुठे राहताय तुम्ही? पानं घ्यायला आलते. हां स्कूलला जाते? स्कूलला जाते गायच्या ठेव. कितवीला आहे? हा का? तू ग लावण्या तू कितवीला आहे? तू पहिली. तू लावण्या आणि तिचं काय? धनश्री. धनश्री तू शाळेत नाही जात का? हा का? ती तुझी बहीण आहे का? चला बघा किती सुंदर असा ब्लॉग झालाय. बरं झालं तुझ्या लक्षात आलं प्रतीक्षा का उद्याच्याला पानं लागतील. छान सुंदर. उद्या नाही का, उद्या सोमवारच्या दिवशी बेलाचं पान नाही तोडतात ना. हा ना ग छान आहे फुल. हे बघ सुंदर फुल आहेत. घ्यायचं प्रतीक्षा. हात पुरून घे ना, घे ना. बघ इथं मुलं कसे खेळतात तिथं. तिथून घे. पाहिजे होतं प्रतीक्षा. 1-2 जरी असते तरी. उद्या महादेवाला जायचं प्रतीक्षा. लय गर्दी राहील प्रतीक्षा. छान सुंदर ब्लॉग माझा झाला. सगळ्यांनी कमेंट्स करत राहा, सगळ्यांनी लाईक्स पण करत राहा. इकडे बघा किती किती सुंदर वातावरण आहे. मस्त मस्त पायी पायी चालणारे ब्लॉग तुम्हाला आवडतात खूप, त्याच्यामुळे आपण असं ब्लॉग शूट केलाय. हे बघा इकडे कसं आहे. इथलं प्रतीक्षा इथं पेरूचं झाड होतं काय? बरं ते पेरूचं झाड काय? हे बघा इथं बकऱ्या.
बघा आपल्या ब्लॉकमध्ये बकऱ्या पण दिसतात. आमच्या ब्लॉकमध्ये बकऱ्या पण दिसल्यात. हे बघा इथं आमची तर किती सुंदर वातावरण आहे. हाय शिवम, हे बघा तुझं नाव काय रे? हां, कुठं राहतोय? हा वे तुझा फ्रेंड आहे वे शिवम? हा शिवम आहे, त्याचा फ्रेंड आहे. चला आता आपण चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. आजच्या ब्लॉगला तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आज आहे संडे आणि तो आजारीचा जो ब्लॉग बघितला होता तुम्ही, जो व्हिडिओ बघितला होता की मी त्याच्यामध्ये आजारी होते, तो बुधवार, गुरुवार, शुक्रवार त्या दिवशीचा आहे. आणि हाचा ब्लॉग आहे, आज संडे आहे आणि हा 4 ते 5 दिवसांनी मी परत ब्लॉग टाकते. आणि आता माझी तब्येत सगळ्यांच्या कमेंट्स येत होत्या. थँक्यू सो मच. इतकं छान तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट्स केले, इतकं छान तुम्ही रिस्पॉन्स दिल्याबद्दल थँक्यू. आता मी हे बघा तुमच्या देवाच्या कृपेने एकदम मस्त, एकदम ओके आहे. आणि भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला ते पण कमेंट्समध्ये सगळ्यांनी सांगा. आणि खूप सुंदर अशी आमची पूजा वगैरे झाली. पूजेचं ताट मी इथं ठेवलेलं आहे आणि ह्या ब्लॉगला आपण इथंच एंड करूया. हे बघा तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर सुंदर झाडे आहेत. हे बघा आमच्या इथे असे झाडं आहेत. तिथं समोर जे आहे ते आंब्याचं झाड आहे. ह्याच्यामध्ये पण सगळे भरपूर असे झाडं आहेत. तिथं कढीपत्ता पण आहे आमच्या इथे. हे बघा हा कढीपत्ता आहे, वरती दिसतच असेल तुम्हाला. हा कढीपत्ता आहे इथे. इथं आंब्याचं झाड आहे आणि सगळे आमच्या दारामध्ये झाडं आहेत. बघा किती सुंदर आहे की नाही. असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का आमच्या ह्या गॅलरीतले? तुम्हाला जर आवडत असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. नक्कीच आपण इथले पण ब्लॉग शूट करत जाऊ आणि टाकू. चला भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच बाय बाय. काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि सगळ्यांचे इतक्या छान कमेंट्स बघून मला खूप सारा आनंद झाला. थँक्यू. सगळेजण माझ्यावर एवढं प्रेम करता, याच्याबद्दल मनापासून थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्समुळं आणि सगळ्यांच्या ब्लेसिंगमुळे मी एकदम ओके आहे. मला इंजेक्शन दिलं होतं ना, म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये माझ्या मिस्टरांचं दुखत होतं, त्यावेळेस मी पण आजारी होते. पण मी तो तिथला व्हिडिओ वगैरे शूट काहीच केलं नव्हतं. आम्ही दोघं पण आजारी असल्यामुळे त्यावेळेस मी काही शूट दाखवलं नव्हतं. त्यावेळेस मी पण आजारी होते आणि त्यावेळेस पण मला सलाईन इंजेक्शन दिलं होतं. ते इंजेक्शनचं माझ्या शरीरात इन्फेक्शन झालं होतं आणि इंजेक्शनचं इन्फेक्शन झाल्यामुळे मला नाही कसं कंटिन्यू उलटी, मळमळ, जुलाब असं म्हणजे भरपूर सारं काय दुखत होतं. पण आता एकदम ओके आहे. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. लव यू ऑल. मस्त राहा, स्वस्त राहा. असेच आनंदाने माझे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघत राहा. बाय बाय.